प्लस संघाच्या वतीनं आणि मंगेशदादा भोईर यांच्या वतीनं इथे आमंत्रित केलं जातोय. थँक्यू व्हेरी मच कालीराम खेनी. वली आपण थेट मॅचच्या दिशेने मॅच नंबर 2 दुसऱ्या सामन्याला या ठिकाणावरनं सुरुवात होत आहे. दिवा स्पोर्ट दिवा विपक्ष कालिका माता कालवार या दोन टीममध्ये ही मॅच. पहिला बॉल ऑन साईडला फटका चांगला आहे. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. बॉल स्टॉप केला गेलाय. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण होत आहेत. धन्यवाद संदेश वकारे. झरीमारी मास्टर 40+ कॅप्टन केपी कैलास पाटीलना दिवसभर दिवा टीमच्या खेळाडूंना पारितोषिक लावलेले आहे. षटकार हॅट्रिक आणि विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल केपी कडून. धन्यवाद. या बॉले समोरच्या दिशेने पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होत आहेत. टीम कालवारचे कॅप्टन आपण लक्ष द्या. बघा तुम्हाला खालून उतरायचं आहे, वर बसू नका. टीम कालवारचे कॅप्टन आपला संघ घेऊन आपण खाली या. कालवार संघ आपण खाली बसा. विद्यानंद पाटीलला मंगीजी भोईर यांच्याकडून चौकार आणि षटकार हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक लावलेलं आहे. बॉल निघून गेलाय सीमा पार. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. गुड शॉट. चौकार हे आपण एक्शन. अगदी क्षेत्ररक्षक दूर राहिले होते आणि त्यानंतर मात्र बॉल 1 बाउन्सने निघून गेलाय. 4 धावा मिळतील त्या ठिकाणी. विद्यानंदच्या बॅटमधून निघणारा हा चौकार. वेलकम अनिल मुकादम. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. टीम पायगावचे अगदी जबरदस्त खेळाडू आहेत अनिल मुकादम. अगदी लाईव्हच्या माध्यमातून देखील आपण पाहिलं 1 बाउन्सने बॉल निघून गेलाय. प्रिन्स मूवीज टेक्निकल टीम या ठिकाणी सज्ज आहेत. कोपर संघ देखील या ठिकाणी दाखल झालाय. वेलकम संदीप. अर्जुन पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल. समोर आपण विद्यानंदला पाहतोय. चांगली फलंदाजी. आतापर्यंत 3 बॉलमध्ये 8 धावा वसूल केल्यात. या बॉलेस देखील समोरच्या दिशेने अजून एक पॉवरफुल स्ट्रोक. बॉल थांबत नाहीये. निघून जातोय पहिल्या टप्प्यावर. सीमा पार. मिळतील 4 धावा. चौकार. दिवा टीमला दिवसभर दिवा संघाचे एक सिनियर खेळाडू आणि सल्लागार इंडी म्हात्रे, नंदला म्हात्रे, कमलदादा पाटील यांच्याकडून शुभेच्छा. तसेच केपी झरीमारी अल्लिमगार मास्टर 40+ कॅप्टन यांनी विकेट हॅट्रिक आणि षटकार हॅट्रिकसाठी दिवसभर दिवा टीमच्या खेळाडूंना पारितोषिक लावलेले आहे. वेलकम प्रीतम पाटील यांनी या स्पर्धेसाठी प्रत्येक टीमच्या कॅप्टनला नाणेफेकी कक्षामधून मनगटी घड्याळ हे पारितोषिक दिले. स्वर्गीय सोपान नथू पाटील यांच्या स्मरणार्थ. धन्यवाद प्रीतम पाटील. तसेच सागर पाटील आणि लखन भोईर हे देखील उपस्थित झाले आहेत. आपलं देखील वेलकम सागर पाटील आणि लखन भोईर. ओव्हर टू संदेश. यस थँक्यू केनी. वली आपण थेट मॅचच्या दिशेने. 5 बॉलचा खेळ झाला. आतापर्यंत 13 धावा खर्च झाल्यात. शेवटचा बॉल या षटकातील. समोर राकेश
वैयक्तिक पहिला बॉल खेळेल, कारण या आधीचे 5 बॉल विद्यानंद नाही 13 धावा कुठला त्या ठिकाणी. या बॉलेस बीट केले फलंदाजाला, मात्र बॅटची कडा लागली आहे. यस, बॅट आणि बॉलमध्ये हलकासा स्पर्श. टीम दिवेमध्ये हर्ष. पहिली विकेट राकेश म्हात्रे. बॅक टू द डगआउट. तर अशा प्रकारे षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट झालं आणि पहिल्या षटकाची समाप्ती. 1 गडी बाद 13 धावा धावफलकावर आहेत कालिका माता कालभार संघ. टॉस हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना आपण पाहतोय पहिल्या 5 बॉलचा विचार केला तर पहिल्या 5 बॉलमध्येच त्या 13 धावा आल्या होत्या, परंतु शेवटच्या बॉलमध्ये राकेशची महत्त्वाची विकेट आली आहे दिवा स्पोर्ट दिवा टीमसाठी. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक या ठिकाणी कंप्लीट झाले आणि आता मात्र गोलंदाजीमध्ये पहिलं परिवर्तन. बॉलिंग ट्रॅकवर उदय म्हात्रे. दिवा एक्सप्रेस. वेलकम अनिलजी म्हात्रे, वेलकम रोहितजी म्हात्रे, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. दिवा एक्सप्रेस बॉलिंग ट्रॅकवर. पॉवर प्लेचं बंधन संपलं आणि त्यानंतर क्षेत्ररक्षण विखुरलेलं फैलावलेलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. जास्तीत जास्त क्षेत्ररक्षक हे तुम्हाला डीपमध्ये पाहायला मिळत आहेत. आयवा झेलसाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे अजय भांबरे यांच्या माध्यमातून. षटक क्रमांक 2 षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल समोरच्या दिशेने उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. झेलच्या स्वरूपात अजून एक विकेट. फलंदाज बाद. रोहितजी मात्र टीम कोपरचे खेळाडू आहेत. विनंती आहे आपण व्यासपीठावर बसून घ्या. अजून एक महत्त्वाची विकेट मिळाली त्या ठिकाणी दिवा स्पोर्ट दिवा टीमला. उदय म्हात्रेने पहिला बॉल टाकत असताना मात्र विकेट काढली आहे. यस, नवीन खेळाडू ज्या वेळेस आतमध्ये येईल ना 30 यार्ड सर्कल क्रॉस करायची आहे. उद्योजक कोपर चेतनजी पाटील, विनंती आहे आपण व्यासपीठावर येऊन स्थान बनावं. या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. दिवा एक्सप्रेस उदय म्हात्रेला आपण पाहतोय. विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे जगदीश म्हात्रे यांच्या माध्यमातून. या बॉलेचा बॉल जातोय 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 आणि गेलाय सीमारेषा पार. मिळतील 6 धावा. षटकार. साठी प्रमोद दादा भोईर यांच्या माध्यमातून देखील 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. नंदलाल म्हात्रे यांच्याकडून उदय म्हात्रेला विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपये आहेत. तर झरीमरी मास्टर 40+ अलिमगर संघाचे कॅप्टन KP कैलास पाटीलनं दिवसभर दिवाच्या खेळाडूंना विकेट आणि षटकार हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक लावलेलं आहे.
तसेच आमचे अजय भांबरे यांनी आज आयवा झेलसाठी प्रेक्षकांना देखील प्रत्येकी झेलला 200 रुपयाचं पारितोषिक जाहीर केलेले आहे. या बलेस बॉल हवेमध्ये यष्टीरक्षक झेल कली आणि अजून एक विकेट. योगेशला देखील मैदान सोडावं लागेल. महत्वाची विकेट. फलंदाज बाद. विकेट षटकार आणि त्यानंतर पुन्हा एकदा विकेट पाहायला मिळाली आहे. दिवा एक्सप्रेस उदय मात्रेला आपण त्या ठिकाणी पाहतोय. एक षटकार जरूर आलाय, मात्र 2 महत्वाचा विकेट काढल्यात त्या ठिकाणी उदय मात्रेने. विद्यानंद 13 धावांवर खेळतोय. तर आता मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. किशोर. पाहूया किशोर मात्रे कशा प्रकारे फलंदाजी करेल, कारण आतापर्यंत 3 महत्वाचा विकेट काढले गेले दिवा स्पोर्ट दिवा टीमच्या बाजूने. उदय मात्रे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल. विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राईज आहे प्रमोददा भोईर यांच्या माध्यमातून. तर 500 रुपयाचं कॅश प्राईज जगदीश मात्रे यांच्या माध्यमातून देखील आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिटची आवश्यकता होती. डायरेक्ट हिट जर झाला असतं तर कदाचित काहीतरी वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. मात्र 2 धावा कंप्लीट झाल्या. धावफलक 2 ने पुढे सरकेल. 10व्या धावफलकावर 21 झाल्या आहेत. षटक क्रमांक 2 चा खेळ आपण पाहतोय. उदय मात्रे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. या बॉलर्स देखील टॉपेज लागलाय. बॉल हवेमध्ये. स्वतः उदय प्रयत्न करतोय त्या ठिकाणी, मात्र झेल पासून थोडा दूर राहिलाय. प्रयत्नांना जरूर या ठिकाणी 10 पैकी 10 गुण दिले जातील, कारण बॉल टाकून झाल्यानंतर गोलंदाजासाठी हे काम तेवढंही सोपं नसतं. वेलकम रमाकांत भोईर, आपलं हार्दिक स्वागत आहे. वेलकम नरेंद्र दादा, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. नक्कीच रमाकांत भोईर यांच्या माध्यमातून फर्स्ट एड बॉक्स आम्हाला या ठिकाणी स्पॉन्सर झाला आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. शेवटचा बॉल या षटकातील. आतापर्यंत 9 धावा खर्च करत 2 महत्वाच्या विकेट घेतल्यात उदय मात्रेने. चांगली गोलंदाजी उदय मात्रेच्या माध्यमातून आपण पाहतोय. प्रीतम पाटीलला जितेंद्र मात्रेला सलग 3 षटकारासाठी 5000 रुपयाचं पारितोषिक लावलेले आहे. क्या बात आहे. या स्पर्धेतील आत्तापर्यंत सर्वात मोठं बक्षीस हे प्रीतम पाटीलनं फलंदाज जितू मात्रेला लावलेले आहे. सलग 3 षटकार 5000. ऑफ स्टिक सोडून बॉल हाताळण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु दिशा चुकीची आहे. हे आपण एक्स्ट्रा रिप्लेमध्ये पाहू शकता. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अवांतर धाव मिळेल त्या ठिकाणी. 23 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटक क्रमांक 2 चा खेळ आपण पाहतोय. शेवटचा बॉल या षटकातील. उदय मात्रे पुन्हा एकदा. या बॉलेस मात्र पार्टनरशिप. ताकदीचा कमी युक्तीचा जास्त वापर त्या ठिकाणी. खाली क्षेत्र निवडलं गेलंय. गॅप मोठा आहे. क्षेत्ररक्षक पोहोचतात त्या ठिकाणी, मात्र त्या दरम्यान 3 धावा कंप्लीट होत्या. तर रनिंग बिटवीन द विकेट चांगलं पाहायला मिळालं आणि अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 2 षटकांची समाप्ती. 3 गडी बाद. 26 धावा धावफलकावर कालिका माता कालभार संघ.
समाप्ती. मी तर म्हणेन 50-50 सुरुवात या ठिकाणी, कारण 3 विकेट्स देखील गेल्यात एका बाजूने. 26 धावा जरी धावफलकावर असल्या तरी देखील 3 विकेट्स महत्त्वाच्या गमावल्यात कालिका माता कालभार संघाने. नेक्स्ट मॅच, पुढची मॅच चिरोबा कोण विपक्ष वेताल कोपर या 2 टीममध्ये आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी सज्ज राहा. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅकवर कृष्णा मडवी. कृष्णा मडवी एक चांगले गोलंदाज आहेत, परंतु या मॅचमध्ये पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करतील. भरपूर साऱ्या अपेक्षा टीमला जरूर असतील या ठिकाणावरनं, यात काही शंका नाही आहे. बघा, वेळ कमी खर्च करा. त्या षटकासाठी फक्त ना फक्त तुम्हाला 4 मिनिटाचा अवधी बाकी आहे, अन्यथा पॅनलाइज केलं जाईल. दिवा स्पोर्ट दिवा टीमचे कॅप्टन आपण वेळ कमी खर्च करा. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल या ठिकाणी केले जातात, बदल जरूर करा, मात्र वेळ कमी खर्च करा. षटक क्रमांक 3 आणि षटकातील पहिला बॉल. कृष्णा मडवी बॉलिंग ट्रॅकवर. समोरच्या दिशेने विद्यानंद. षटकातील पुढचा बॉल ऑन साइडला प्रहार झालाय, फटका चांगला आहे. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. 1 बाउन्सने बॉल कलेक्ट केला गेलाय, मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. जितेंद्र म्हात्रेला प्रीतम पाटील वाल यांच्याकडून सलग 3 षटकार 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे. बघूया, प्रीतम पाटीलने या स्पर्धेसाठी अगदी प्रत्येक संघनायकाला नाणेफेकी कक्षामधून नाणेफेकी उडवल्यानंतर मनगटी घड्याळ देखील स्वर्गीय सोपान नथू पाटील यांच्या स्मरणार्थ स्पॉन्सर केलेत, त्यांचे देखील विशेष धन्यवाद. या वेळेस बॉल पडल्यानंतर खाली राहतोय. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही आहे, बॉल निर्धाव जातोय. पहिल्या बॉलवर 2 धावा आणि त्यानंतरचा हा निर्धाव चेंडू आपण पाहतोय. कृष्णा मडवी म्हटलं की सातत्याने व्हेरिएशन, विविधता, सर्व काही गोष्टी ज्या आहेत ना त्या तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील, यात काही शंका नाही आहे. कारण एक चांगला गोलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे तो गोलंदाज आपण बॉलिंग ट्रॅकवर पाहतोय. षटकातील पुढचा बॉल. या वेळेचा बॉल ऑन साइडला उडवलाय, बॉल हवेमध्ये, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक जेल खाली, मात्र कॅच ड्रॉप झाली आहे. जीवनदान मिळालंय त्या ठिकाणी आणि हे जीवनदान कदाचित महाग पडेल दिवा स्पोर्ट दिवा टीमला. आपण पुढच्या टॉसच्या दिशेने वळणार आहोत. या इनिंग नंतर टॉस केला जाईल. चिरोबा कोण आणि कोपर दोन्ही टीमचे कॅप्टन. वेताल कोपर टीमचे कॅप्टन आणि सोबत चिरोबा कोण टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी सज्ज राहा. षटकातील पुढचा बॉल. या बॉलर्स देखील प्लॅन मिस, बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही आहे, बॉल निर्धाव जातोय. एक वेगवान चेंडू त्या ठिकाणी हाताळला गेला कृष्णा मडवीच्या माध्यमातून, मात्र बीट केला गेलाय. चांगला बॉल. नक्कीच तुमच्याकडे वेग असून फायदा नाही आहे, तर वेग परिवर्तन, व्हेरिएशन, विविधता, लाईन अँड लेंथ या सर्व गोष्टी गोलंदाजासाठी भरपूर इम्पॉर्टंट असतात आणि सर्व गोष्टींचं मिश्रण कृष्णा मडवी. पुन्हा एकदा या वलेस ऑन साइडला, बॉल हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक दूर राहिल्यात, बॉल मात्र निघून जातोय सीमा पार. मिळतील 6 धावा. षटकार. ठोकलाय, अजून 2 बाकी आहेत. प्रीतम पाटील खुश आहेत आता जितेंद्र म्हात्रेच्या फलंदाजीवर. वैयक्तिक 13 धावांवर खेळतोय जितेंद्र. या वेळेस पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, जोरदार अपील त्या ठिकाणी यष्टीरक्षकाच्या माध्यमातून, मात्र आत्मविश्वास कमी आहे या अपीलमध्ये. हे आपण ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकता कशा प्रकारे चेंडू हाताला होता. अगदी बॉल पडल्यानंतर बाहेर बोलतोय, बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही आहे, बॉल निर्धाव गेलाय आणि अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 3 षटकांची समाप्ती. 3 गडी बाद, 36 धावा धावफलकावर आहेत कालिका माता कालवार. धन्यवाद संदेश. आपण मान्यवर कक्षामध्ये आपल्या वेताल कोपर संघाचे काही खेळाडू मित्र उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत सन्मान करूया. शोलमाता 40+ वर्ल्ड आयोजित
अध्यक्ष चषक 2026 आलेल्या पाहुण्यांचा आपण स्वागत सन्मानाकडे बोलूया. चेतनजी यांचा आपण स्वागत आणि सन्मान करूया. अजयजी भांबरे यांच्या शुभ हस्ते वेताल कोपर या संघाचे खेळाडू आहेत. चेतन पाटील यांचं स्वागत आणि सन्मान. त्यानंतर अनिल म्हात्रे वेताल कोपर या संघाचे एक उत्कृष्ट खेळाडू अनिल म्हात्रे देखील आपल्या मान्यवर कक्षामध्ये उपस्थित आहेत. त्यांचं देखील स्वागत आणि सन्मान करूया. प्रवीण पाटील शलोमाता 40+ वर्ल्ड संघाचे एक उत्कृष्ट खेळाडू प्रवीण पाटील यांच्या शुभ हस्ते अनिल म्हात्रे यांचा स्वागत आणि सन्मान होतोय. त्यानंतर न्यू मिलन पायगाव टीमचे एक उत्कृष्ट खेळाडू अनिल मुकादम आपल्या मान्यवर कक्षामध्ये आहेत. स्वप्नील पाटील यांना विनंती आहे की आपण पुढील स्वागत सन्मान आपल्या शुभ हस्ते अनिल मुकादम यांचं कंप्लीट करायचं आहे. आलेल्या प्रत्येक खेळाडूचा आणि मान्यवरांचा स्वागत आणि सन्मान इथे केला जातोय. शिवभाऊ आपण पुढे यायचं आहे. पुढील स्वागत सन्मान आपले शुभ हस्ते करायचं आहे. हरेश पाटील वेताल कोपर संघाचे एक सिनियर खेळाडू हरेश भाऊ पाटील यांचं स्वागत सन्मान करूया आपण. शिवभाऊ या ना. चला अजय भांबरे आपण स्वागत सन्मान करा. हरेश पाटील वेताल कोपर संघाचे एक सिनियर खेळाडू. यानंतर आपण पुढील स्वागत सन्मानानंतर या षटकानंतर जाणार आहोत. तत्पूर्वी जाऊया आपण मॅचच्या दिशेने वळूया. आज स्वागत सन्मान होतो हरेश पाटील यांचा शोलोमाता 40+ वर्ल्ड संघाच्या वतीनं अध्यक्ष चषक 2026 मध्ये. धन्यवाद. संदेश. थँक्यू केनी. वळूया आपण मॅचच्या दिशेने. शेवटचं षटक ज्या ठिकाणी पहिला बॉल वाईट फेकला किरण म्हात्रेने. पुन्हा एकदा किरण म्हात्रे बॉलिंग ट्रॅकवर. समोर किशोर आहे. ऑन साईडला बॉल कार्पेटच्या साने जातोय. क्षेत्ररक्षक अगदी वेगाने बॉलपर्यंत पोहोचत आहेत. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण होत आहेत. शेवटचं षटक आणि षटकाची सुरुवात वाईट बॉल सोबत झाली आणि त्यानंतर ह्या 2 धावा 39 धावा धावफलकावर झाल्या आहेत. चला टॉससाठी या. चिरोबा कोण टीमचे कॅप्टन आणि सोबतच वेताल कोपर टीमचे कॅप्टन. बघा यानंतरचे दोन्ही टीमचे कॅप्टन चिरोबा 40+ कोण आणि वेताल कोपर टीम दोन्ही टीमचे कॅप्टननी सर्वप्रथम या स्पर्धेची जी लिगली प्रवेश फी ती जमा करायची आहे आणि त्यानंतर आपण नाणेफेकी कक्षामध्ये नाणेफेकी कंप्लीट करणार आहोत. या बलेचा बॉल शरीराचा वेध घेणारा आपण पाहतोय. पायावर चेंडू आदळला होता. सिंगल मिळेल त्या ठिकाणी लेग बायच्या स्वरूपात आणि धावफलक मात्र पुढे सरकलाय. 4 नॉट 40 धावा धावफलकावर झाल्या आहेत. मात्र या ठिकाणावरनं काही करण्यासाठी फक्त ना फक्त 4 बॉलचा खेळ बाकी आहे. कारण शेवटच्या षटकाचा खेळ आपण पाहतोय. किरण म्हात्रे हे षटक हाताळतोय. समोर जितेंद्र ज्याच्या बॅटमधून एक षटकार जरूर आलाय. या बलेचा बॉल वेगाने भन्नाट वेग त्या ठिकाणी आपण पाहतोय. वेगाने बीट केलंय जितेंद्रला. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही आहे. हे आपण ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकता. अगदी गुडघा टेकून हा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता परंतु संपर्क नाही आहे. बॉल निर्धाव जातोय. क्या बात आहे. पुन्हा एकदा आम्हाला प्रीतम पाटील ना इथं आठवण करून दिलेली आहे जितेंद्र म्हात्रे यांच्यासाठी. आता शेवटचे 3 चेंडू आहेत. नक्कीच 5,000 रुपयाचं पारितोषिक त्यांच्यासाठी लावलं होतं. वेल जज कॅच. क्या बात आहे. या स्पर्धेतील आजच्या दिवसातील सर्वात चांगला झेल इथे किरण म्हात्रेनं कंप्लीट केलेला आहे. वाडगाच अप्रतिम अलौकिक अविश्वसनीय अफलातून झेल त्या ठिकाणी आपण पाहतोय. टॉपेज लागला होता आणि त्यानंतर स्वतः किरण त्या ठिकाणी पोहोचलाय. हे आपण ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकता. खरं तर गोलंदाजाने बॉल टाकल्यानंतर अशा प्रकारच्या कॅचेस पकडणं थोडं कठीण असतं परंतु ते कठीण काम सोपं करून दाखवलं किरण म्हात्रेने. वेल जज विकेट. फलंदाज बाद. स्वप्नील पाटील आणि प्रीतम पाटीलनं बक्षीस जाहीर केलेलं आहे. सलग 2 चेंडूमध्ये 2 चौकार अथवा 2 षटकार ठोकले तर 2,000 रुपयाचं पारितोषिक आहे. क्या बात आहे. बघूया नितीन पाटीलला आता सुवर्ण संधी आहे. 2 चौकार जरी ठोका अथवा षटकार ठोका आणि 2,000 रुपयाचं पारितोषिक प्रीतम पाटील आणि स्वप्नील पाटीलकडून दिले जाईल. षटकातील पुढचा बॉल किरण पुन्हा एकदा.
या बलेस बॉलला पुढे ठेवलं होतं. ऑन ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय. लॉंगॉन सीमारेषेलगत बॉल स्टॉप केला गेला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, मात्र त्या दरम्यान रन आउटची विकेट. फलंदाज बाद. थँक्यू. आता या इनिंगचा शेवटचा चेंडू आहे आणि नितीन मात्रेला अजूनही बक्षीस कायम आहे. षटकार टोकला तर 1000 रुपये आहेत प्रीतम पाटील यांच्याकडून आणि स्वप्नील पाटील यांच्याकडून देखील. बघूया, एक षटकार 2000. किरण मात्रे देखील तितक्या ताकदीचा गोलंदाज आहे नितीन मात्रे समोर. यस, शेवटचा बॉल या इनिंग मधील. समोर नितीन. या बलेचा बॉल संपर्क पुन्हा एकदा आवत असं नाही आहे. बॉल कार्पेटच्या साने गेलाय. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. ओव्हर थ्रो झालाय. 2 धावा कंप्लीट. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न, मात्र रनआउटची विकेट शेवटच्या बॉलवर आली आहे. अर्थातच या बॉलवर 2 धावा आणि अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 4 षटकांची समाप्ती. 43 धावा झाल्या आहेत. 44 धावांचं लक्ष या ठिकाणी उभं केलंय. या धावांचा पाठलाग आपण पाहणार आहोतच, मात्र तत्पूर्वी आपण टॉसकडे वळूया. चेरोबा कोन आणि वेताल कोपर या 2 टीममध्ये पुढच्या मॅचचा टॉस त्या ठिकाणी केला जाईल. नक्कीच आपण पुढील 2 संघादरम्यान नाणेफेकी करणार आहोत. निलेजी भोईर साहेबांना विनंती असेल आणि रमकदादा भोईर शोलोमाता रेग्युलर संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटर अनिकेत मेडिकलचे मालक आणि ज्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी आज मेडिसिन बॉक्सची उपलब्ध करून दिलेली आहे, रमकदादा भोईर आणि निलेजी भोईर दोन्ही मान्यवरांचे शुभ हस्ते आपण करूया. पुढील 2 संघादरम्यान नाणेफेकी. स्वर्गीय कुंडलिक श्रीपाद भोईर नाणेफेकी कक्षामधून आपण चेरोबा 40+ कोन आणि वेताल कोपार या 2 टीम दरम्यान नाणेफेकी करणार आहोत. वेलकम देवेन मुकादम. चेरोबा 40+ कोन संघाचे संघनायक वेताल कोपर टीम अनिल म्हात्रे आपण यायचं आहे. वेलकम निलेजी भोईर, रमकनाथ भोईर, आपलं देखील नाणेफेकी कक्षामध्ये खूप खूप स्वागत. अनिल म्हात्रे आपल्या देखील शुभेच्छा आहेत. नाणेफेकी उडवण्याआधी या स्पर्धेसाठी जे कॉईन बनवले त्यांची आम्ही दोन्ही कॅप्टनला ओळख करून देतोय. एका बाजूला शेलोमाता 40+ वर्ल्ड संघ आणि अध्यक्ष चषक 2026 कोण आवाज येईल. नाणेफेकी एकदा तोडली जाईल, खाली पडली तरी ती गृहीत धरली जाईल. दोन्ही कॅप्टन लक्षात ठेवा. अध्यक्ष चषकाशी मागणी आहे देवेन मुकादमची आणि एक्झॅक्ट तेच आलेले आहे. 2 घडेल आणायचे आहेत. यस, धन्यवाद निलेशजी भोईर. आपण एक घडेल द्यायचं आहे. कॅप्टन देवेन मुकादमला चेरोबा 40+ कोण. रमकनाथ भोईर आपण एक घडेल द्या. वेताल कोपर टीमचे कॅप्टन अनिल म्हात्रेला आणि एक घडेल आम्हाला प्रीतम पाटीलनं स्वर्गीय सोपान नथू पाटील यांच्या स्मरणार्थ स्पॉन्सर केलेत. खूप खूप धन्यवाद. थांबा ना 2 मिनटं. देवेंजी मुकादम आपण नाणेफेकी जिंकले, फक्त आपला निर्णय सांगा. क्षेत्ररक्षण. खूप खूप धन्यवाद आणि आपल्याला शुभेच्छा. तर मित्रांनो, इथे नाणेफेकी जिंकून चेरोबा 40+ कोण संघाचे संघनायक देवेन मुकदमनं घेतले प्रथम गोलंदाजीचा निर्णय आणि फलंदाजीसाठी वेताल कोपर टीमला आमंत्रण दिलेले आहे. मी मान्यवरांना विनंती करतो की आपण मान्यवर कक्षामध्ये जाऊन स्थानापन्न व्हायचं आहे. धन्यवाद. आपण स्वागत आणि सन्मान करूया. उमेश भाऊ आपण बसा 2 मिनटं. रोहितजी भाऊ बसा. रोहित म्हात्रे आपण स्वागत सन्मान घेऊया. 2 स्वागत सन्मान आपण कंप्लीट करू. रमकनाथ भोईर अनिकेत मेडिकलचे मालक आणि शलोमाता वल या संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटर, एक शांत स्वभावाचे व्यक्तिमत्व नरेंद्रदादा पाटील वल ग्रामपंचायतचे माजी सरपंच यांना विनंती आहे की आपले शुभ हस्ते आपण दादांचा स्वागत आणि सन्मान करायचं आहे. नक्कीच या स्पर्धेसाठी आपल्याला अनिकेत मेडिकलच्या माध्यमातून मेडिसिन किट आलेले आहे. धन्यवाद. रमाकांतदादा भोईर एक उत्कृष्ट क्रिकेटर देखील राहिलेले आहेत. धन्यवाद. त्यानंतर आपण पुढील स्वागत सन्मान करूया. वेताल कोपर संघाचे एक सिनियर खेळाडू उमेश पाटील. किरण पाटील आपले शुभ हस्ते आपण स्वागत सन्मान करायचं आहे.
किरण भाऊ चला. उमेश पाटील नक्कीच आज किरण पाटील, राजन मडवी, रुपेश मडवी आणि नितीन भोईर काहीशे नक्कीच थोडेसे नाराज आहेत कारण की त्यांचा एक सहकारी बीके आज उपस्थित नाही आहेत. असो येतील उद्या नक्कीच आम्हाला भेट देतील. पुढील स्वागत सन्मान करूया आपण रोहित म्हात्रेचा. वेताल कोपर या संघाचे एक उत्कृष्ट खेळाडू रोहित म्हात्रे. सूर्यकांत भाऊ आपण वरती या. सूर्यकांत पाटील, सूर्यकांत भाऊ आपण या. प्रवीण भाऊ आपण सूर्यकांत चालेल करा तुम्ही करा. प्रवीण पाटील यांच्या शुभ हस्ते रोहित म्हात्रे यांचा शुभ सन्मान होतोय. त्यानंतर रुपेश मुकादम आपल्या मान्यवर कक्षामध्ये आहेत. न्यू मिलन पायगाव संघाचे खेळाडू. सूर्यकांत भाऊ आपल्या शुभ हस्ते आपण रुपेश मुकादमचं स्वागत सन्मान करायचं आहे. रुपेश मुकादम यांचा आपण स्वागत सन्मान करूया. सूर्यकांत पाटील यांच्या शुभ हस्ते रुपेश मुकादमचा स्वागत आणि सन्मान होतोय. त्यानंतर कांती भंडारी वेताल कोपर संघाचे खेळाडू आहेत. त्यांचा देखील आपण स्वागत सन्मान करणार आहोत. त्यानंतर कांती भंडारी यांचा स्वागत आणि सन्मान आपण करूया. अजय भांबरे यांच्या शुभ हस्ते आज स्वागत आणि सन्मान होईल कांती भंडारी यांचा. चला आयोजन कमिटी सामना सुरू होतोय. यानंतर आपण पुढील स्वागत सन्मानकडे जाणार आहोत. थँक्यू कालीराम केली. आपण वळूया मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी 43 मग करा 44 44चं लक्ष आहे. टेक्निकल टीम लक्ष असू द्या. मॅचला सुरुवात. पहिला बॉल या बॉलेस पहिलाच बॉल कलात्मक काय कला दाखवली त्या ठिकाणी. क्रिकेटचं सौंदर्य. बॉल थांबत नाहीये, निघून जातोय सीमा पार. पॉवर प्लेचा षटका दिला. पॉवरफुल फटका. 4 धावा चौकार. आपण पाहतोय शेलू माता 40+ वर्ल्ड आयोजित अध्यक्ष चषक 2026 ही दुसरी रजनी या स्पर्धेतील. काल मात्र गोवे टीमचा बोलबाला राहिला होता. चांगलं क्रिकेट गोवे टीमच्या बाजूने पाहायला मिळालं होतं. परंतु आज कोणता संघ सेमीफायनलमध्ये दाखल होईल याकडे देखील आमचं लक्ष आहे. परंतु आजचा लॉट जर पाहायचा झाला तर एक से बडकर एक संघ तुम्हाला पाहायला मिळतील. यानंतर चिरोबा कोण, बेताल कोपर, न्यूमिलन पायगाव, अष्टविनायक ठाकूरपाडा या टीम्स देखील बाकी आहेत. मात्र त्या दरम्यान चालू मॅचकडे आपण बोलूया. या बॉलर देखील कटचा फटका चांगला आहे. खाली क्षेत्र निवडलाय. अगदी गॅप मोठा आहे त्या ठिकाणी. गॅप मोठा नाही, धावांचा टोटा येतो हा चौकार. 4 धावा. आपण एक्स्ट्रा रिप्ले मध्ये पाहू शकता. या फटक्याचा विचार केला तर वेट केलं, टायमिंग सेट केलं आणि त्यानंतर कट केला. गली रेझांमधून बॉल ट्रॅव्हल झाला होता. खाली क्षेत्र मिळालं त्या ठिकाणी आपण 4 धावा येत आहेत. हा दुसरा चौकार किरण म्हात्रेच्या बॅटमधून. 10 कदम 10 धावा धावफलकावर. अगदी पॉझिटिव्ह सुरुवात त्या ठिकाणी किरण म्हात्रे करत असताना या बॉलेस हलक्या हाताने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक सदा म्हात्रे त्या ठिकाणी आहेत. पॉइंट रिझनमध्ये बॉल स्टॉप केला गेलाय. मिळेल फक्त ना फक्त सिंगल. 44 धावांचा पाठलाग या ठिकाणावरनं केला जातोय. दिव्हा स्पोर्ट दिव्हा संघाला आपण पाहतोय.
पहिल्या 4 बॉलमध्ये 11 धावा आल्यात आणि त्यानंतर समोर अनिल वैयक्तिक पहिला बॉल खेळेल. अनिल देखील एक चांगला खेळाडू आहे. या बलेस अजून एक चांगला फटका त्या ठिकाणी. बॉल थांबत नाहीये, निघून जातोय डीप कव्हर सीमारेषा पार. मिळतील 4 धावा. चौकार. षटका दिला. तिसरा चौकार आपण पाहतोय. अनिल देखील 4च्या मदतीने अकाउंट ओपन करतोय आणि त्या दरम्यान सन्माननीय नाना गोंधली यांच्या माध्यमातून दोन्ही टीम्सला ऑल द बेस्ट केलं गेलंय. धन्यवाद नानाजी गोंधली. या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सरपंच कासनेगाव, उद्योजक नाना गोंधली यांच्या माध्यमातून नक्कीच षटकार हॅट्रिक आणि विकेट हॅट्रिकसाठी टी शर्ट पारितोषिक आहे. तर अशा प्रकारे षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालं आणि पहिल्या षटकाची समाप्ती 16 का डोला. 16 धावांचा बोलबाला धावफलकावर आपण पाहतोय. पॉझिटिव्ह सुरुवात टीम दिवा स्पोर्ट दिवा. वळूया आपण व्यासपीठावर. यस, ओव्हर टू द केनी. धन्यवाद संदेश वकारे. आपण पुढील स्वागत सन्मान करूया. इंडी म्हात्रे दिवा स्पोर्ट दिवा संघाचे सल्लागार आहेत. इंडी म्हात्रे स्वप्नील पाटील यांच्या शुभ हस्ते आपण पुढील स्वागत आणि सन्मान करूया. दिवा स्पोर्ट दिवा 40+ संघाचे सल्लागार, दिव्यांजूर गावचे समाजसेवक, प्रतिष्ठित नागरिक इंडी म्हात्रे. त्यानंतर आपण पुढील स्वागत सन्मान करूया. न्यू मिलन पायगाव संघाचे करता धरता 1 मॅन आर्मी नितीन गवली यांचा आपण स्वागत सन्मान करूया. न्यू मिलन पायगाव टीम चे उत्कृष्ट खेळाडू नितीन गवली यांचं स्वागत आणि सन्मान. त्यानंतर कांतीलाल भाऊ आपण देखील पुढील स्वागत सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. निमरण पायगाव संघाचे एक सिनियर खेळाडू आहेत. कांतीलाल भाऊ यांचं देखील आपण स्वागत सन्मान करूया. मयूरजी पाटील आपण पुढील स्वागत आणि सन्मान करायचं आहे. निमरण पायगाव संघाचे एक सिनियर खेळाडू कांतीलाल भाऊ आपण पुढील स्वागत सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. शेलोमाता 40+ वाळ आयोजित अध्यक्ष चषक 2026 मयूर पाटील यांच्या शुभ हस्ते स्वागत आणि सन्मान होतोय. बाळरामजी विठ्ठल भुईर वाळगावचे उद्योजक उद्योगपती आहेत, समाजसेवक यांचं या मंचावरती शुभागमन झालेलं आहे. शेलोमाता 40+ वर्ल्ड संघाच्या वतीनं आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. ओव्हर टू संदेश. यानंतर आपण पुन्हा एकदा मान्यवर कक्षामध्ये येणार आहोत मान्यवरांच्या स्वागत सन्मानासाठी. धन्यवाद. यस, थँक्यू केनी. 44 धावांचं लक्ष आणि त्या धावांचा पाठला करत असताना आतापर्यंत 18 धावा धावफलकावर झाल्या आहेत. चांगली सुरुवात दिवासवर दिवा टीमच्या बाजूने आपण पाहतोय. धर्मेश बॉलिंग ट्रॅकवर षटक क्रमांक 2 फेकत असताना पहिला 2 बॉलचा खेळ झालाय. 2 सिंगल पाहायला मिळालेत. या बलेस प्ले अँड मिस बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही आहे. नक्कीच पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या आणि त्यानंतर मात्र हे कमबॅक करत असताना धर्मेशला आपण पाहतोय आणि आवश्यकता देखील आहे. कारण या ठिकाणावरनं वार तर झालाय पहिल्या ओव्हरमध्ये, परंतु पलटवार करावा लागेल. धर्मेश बॉलिंग ट्रॅकवर एक चांगला गोलंदाज आहे. धर्मेश सातत्याने आपल्या टीमला नक्कीच चांगलं योगदान देत असतो. या वेळेचा बॉल 1 बाउन्सने कलेक्ट केला गेला आहे. मिळेल फक्त ना फक्त सिंगल. अचूक टप्पाची गोलंदाजी या ठिकाणी आपण पाहतोय धर्मेशच्या माध्यमातून. पहिल्या ओव्हरमध्ये 16 धावा आणि या ओव्हरमध्ये आतापर्यंत 3 सिंगल पाहायला मिळाल्यात. समोरच्या दिशेने बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक राकेश मात्रे दूर राहिलेत आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहेत. झेलपर्यंत पोहोचू शकले नाही आहेत राकेश, परंतु बॉल स्टॉप केला गेला. 2 धावा कंप्लीट होत आहेत. अगदी सिंगल डबल या ओव्हरमध्ये आपण पाहतोय. 5 बॉल टाकून झाल्यात. 5च धावा खर्च केल्यात धर्मेशने. चांगलं कमबॅक टीम कालिका माता कालभारसाठी. धर्मेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर
षटका दिला. शेवटचा बॉल आहे. समोर आपण किरण म्हात्रेला पाहतोय. या वलेचा बॉल ऑन साइडला उडवलाय, निघून जाईल सीमा रेषा पार. मिळतील 6 धावा. षटकार. अशोकजी बबन भोईर वळगावचे प्रतिष्ठित नागरिक समाजसेवक, तसेच राजेशजी भोईर, सर्वांचं मनपूर्वक सरचे स्वागत आहे. विकास सिंग यांचं देखील इथे शुभागमन झालेलं आहे. चला पण स्वप्नील पाटील, जगदीश मुकादम यांचं स्वागत सन्मान करूया. न्यू मिलन पायगाव संघाचे एक सिनियर खेळाडू जगदीश दादा मुकादम आपल्या मान्यवर कक्षामध्ये आहेत. त्यांचं देखील शेलोमाता 40+ वर्ल्ड संघाच्या वतीनं इथे स्वागत आणि सन्मान केलं जाईल. न्यू मिलन पायगाव या संघाचे एक सिनियर खेळाडू आहेत की शेलोमाता वर्ल्ड 40+ आयोजित अध्यक्ष चषक भानुदास शेठ भोईर यांच्या मान सन्मानार्थ ही स्पर्धा, आणि या स्पर्धेमध्ये प्रत्येक पाहुण्याचा आणि खेळाडूचा यथोचित स्वागत आणि सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. प्रवीण म्हात्रेला इथे पारितोषिक लावलेले आहे. शेलोमाता वर्ल्ड संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटर आणि फसुबाई इंटरप्राइजेस सारंगाव BPL स्पर्धेचा त्यांचा सहकारी संजय भाऊ पाटील यांच्याकडून या ओव्हरमध्ये 3 विकेट जर घेतले तर गोलंदाजाला 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. पहिल्या चेंडूवर विकेट आली की नाही बघूया. ओव्हर टू संदेश. यस, हे आपण ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकता. अगदी बॉल पडल्यानंतर आतल्या बाजूने वळला होता. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही आहे त्या ठिकाणी. पहिला बॉल निर्धाव फेकलाय. प्रत्येक निर्धाव चेंडू दिवा स्पोर्ट दिवा टीमवर दबाव निर्माण करेल यात काही शंका नाही आहे, कारण उर्वरित 11 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 11 बॉलमध्ये अल्पेश गायकवाड आमचे गुणलेखक मला सांगतायत 17 धावांची आवश्यकता आहे. टीमचे कॅप्टन अत्यंत महत्त्वाचं षटक फेकत असताना, कारण या षटकापासून आपल्याला समजेल शेवटच्या षटकामध्ये धावा किती उरतील. अगदी दोन्ही टीमच्या बाजूने प्रयत्न आणि प्रयत्नांची पराकाष्ठ त्या ठिकाणी केली जाते आणि करावी देखील लागेल, कारण ज्या ठिकाणी प्रयत्नांची उडी मोठी असते ना त्या ठिकाणी नशिबालाही कमीपणा घ्यावा लागतो. षटकातील पुढचा बॉल फटका चांगला आहे. पॉईंट रिझनमध्ये बॉल स्टॉप केला गेलाय. फक्त ना फक्त सिंगल मिळेल. त्या सिंगलसोबत धावफलक पुढे सरकले. 28-28 धावा धावफलकावर झाल्या आहेत. प्रवीण म्हात्रेचं हे षटक आपण पाहतोय. 2 बॉल टाकून झाल्यात. फक्त 1च धाव खर्च केली आहे. अत्यंत महत्त्वाचं षटक आहे. अगदी निर्णायक षटक म्हणावं लागेल. षटक क्रमांक 3. उर्वरित 10 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 10 बॉलमध्ये 16 का डोला 16 धावांचा बोलबाला दाखवावा लागेल टीम दिवास्फोट दिवाला. मात्र त्या दरम्यान फुल टॉस बॉल ऑन साईडला भिडकवलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. झेल कंप्लीट केला गेलाय. अतिशय सुरेख झेल आपण पाहतोय. मात्र यस, हाईट फॅक्टरसाठी तिसऱ्या पंचांची मागणी झाली त्या ठिकाणावर ना. बॉल जो आहे तो बीमर आहे का हे मात्र या ठिकाणी तपासलं जाईल. हे टेलिव्हिजन स्क्रीनवर आपण पुन्हा एकदा पाहू शकता. ॲक्शन रिप्लेमध्ये दाखवलं जात आहे. हाईट फॅक्टर जरूर या ठिकाणी तपासलं जात आहे. इट्स अ फेअर बॉल. परतावं लागेल किरण म्हात्रेला. महत्वाची आणि पहिली विकेट किरण म्हात्रे. बॅक टू द डगआउट. संदेश मान्यवर कक्षामध्ये आज या स्पर्धेला भेट देण्यासाठी वळगावचे समाजसेवक, उद्योजक, उद्योगपती आणि प्रतिष्ठित नागरिक बाळारामजी विठ्ठल भोईर साहेब उपस्थित आहेत. त्यांचं शेलोमाता 40+ वर्ल्ड संघाच्या वतीनं अध्यक्ष चषक 2026 मध्ये आपण स्वागत आणि सन्मान करतोय. चला आयोजन कमिटी आपण स्वागत आणि सन्मान करायचं आहे. बाळारामजी विठ्ठल भोईर साहेबांचा इथे आज शुभ सन्मान होतोय. शेलोमाता 40+ वर्ल्ड संघाच्या वतीनं बाळारामजी भोईर साहेब आमच्या स्वागत सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे.
शोलूमाता वर्ल्ड संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटर आणि वर्ल्ड ग्रामपंचायतचे माजी सरपंच संजयजी कृष्णा पाटील यांच्या शुभ हस्ते बालारामजी भोईर साहेबांचा शुभ सन्मान या मान्यवर कक्षामध्ये होतोय. त्यानंतर विकास सिंग अध्यक्ष बिहारी समाज हे देखील मान्यवर उपस्थित आहेत. त्यांचा देखील आपण स्वागत सन्मान करूया. अध्यक्ष बिहारी समाज विकासभाई सिंग उपस्थित आहेत. त्यांचा देखील आपण स्वागत आणि सन्मान करूया. आज या स्पर्धेला भेट देण्यासाठी विकासभाई सिंग अध्यक्ष बिहारी समाज हे देखील उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील शोलूमाता 40+ वर्ल्ड संघाच्या वतीनं भानुदास शेठ भोईर अध्यक्ष चषक 2024 मध्ये स्वागत आणि सन्मान होतोय. धन्यवाद. संदेश वखारे. रोशन भोईरची विकेट त्या ठिकाणी आपण पाहतोय. बॅक टू बॅक सलगची दुसरी विकेट प्रवीणच्या खात्यामध्ये आहे. आणि नक्कीच हे सेलिब्रेशन सांगतंय की या विकेटची व्हॅल्यू काय आहे. त्यानंतर आपण स्वागत सन्मान करणार आहोत. अशोकजी भोईर आपल्या वलगावचे समाजसेवक प्रतिष्ठित नागरिक अशोकजी बबन भोईर हे देखील मान्यवर कक्षामध्ये उपस्थित आहेत. त्यांचा देखील आपण स्वागत सन्मान करूया. अजय भांबरे यांच्या शुभ हस्ते हा स्वागत आणि सन्मान होतोय. अशोकजी भोईर त्यानंतर राजेश भोईर यांचा स्वागत सन्मान होईल. चला राजेशजी भोईर आपण देखील पुढे या. पुढील स्वागत सन्मान होईल राजेश भोईर यांचा. वलगावचे समाजसेवक राजेशजी भोईर. राजेशजी भोईर यांचा स्वागत सन्मान मयूर पाटील यांच्या शुभ हस्ते केला जाईल. अशोकजी भोईर, राजेशजी भोईर, बालारामजी भोईर साहेब, त्यानंतर विकास सिंग आणि आमचे इतर सर्व मान्यवर निलेशजी भोईर असतील, रमाकांतदा भोईर असतील, सर्वांचं पुन्हा एकदा शाब्दिक सुमनानी. शोलूमाता 40+ वर्ल्ड आयोजित अध्यक्ष भानुदास शेठ भोईर चषक 2026 मध्ये मनपूर्वक सरचे स्वागत. धन्यवाद. थँक्यू केनी. वलिओ आपण थेट मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी 8 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 8 बॉलमध्ये विजयासाठी 8 दुने 16 धावांची आवश्यकता आहे. षटकातील पुढचा बॉल प्रवीण पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. या बॉलेस ऑफ ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट. थोडी मिसफील्ड झाली आहे त्या ठिकाणी आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहेत. ओव्हर थ्रो. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. यस, फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. 2 धावा कंप्लीट झाल्या आणि तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात ही रनआउटची विकेट. फलंदाज बाद. आणि एकता स्पोर्ट सारंगाव टीमकडून शुभेच्छा. धन्यवाद. फुलाजी पाटील अँड ऑल टीम. मानाजी पाटील, दिलीप पाटील, सुनीलदादा पाटील, हिम्मत पाटील यांच्याकडून या स्पर्धेसाठी शुभेच्छा आहेत. तसेच केशव पाटील, वेताल कोपर या संघाचे एक सदस्य आहेत. त्यांनी देखील वेताल कोपर टीमला आणि या स्पर्धेचे आयोजक संघाला शोलूमाता वर्ल्ड टीमला शुभेच्छा दिल्यात. धन्यवाद केशवजी पाटील. आपलं देखील या अध्यक्ष चषकामध्ये खूप खूप स्वागत. प्रवीण अत्यंत महत्त्वाचं षटक फेकत असताना चांगली गोलंदाजी करतोय आतापर्यंत. रत्नकांत म्हात्रे नवीन फलंदाज टीमचे कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. या षटकातील शेवटचा बॉल आहे. ज्या प्रकारे षटक फेकायचं होतं नक्कीच संघाला आवश्यकता असताना मात्र टीमच्या कॅप्टनने जबाबदारी स्वीकारली आणि नक्कीच त्या जबाबदारीने हे षटक फेकलं गेले. आतापर्यंत फक्त ना फक्त शेवटचा बॉल बाकी आहे. चांगलं षटक आतापर्यंत फेकत असताना फक्त ना फक्त 3 धावा खर्च केल्यात. प्रवीण म्हात्रे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. समोर आपण अनिलला पाहतोय. षटकातील शेवटचा बॉल. या बॉलेस देखील
वेग दिला होता बॉलला, बॅटन बॉलमध्ये संपर्क नाही आहे, बॉल मात्र निर्धाव गेलाय. आणि अशा प्रकारे षटक क्रमांक 3चा खेळ कंप्लीट झालाय. 3 षटकांची समाप्ती. धावा किती झाल्या आहेत हे महत्त्वाचं नाही आहे, तर आता मात्र शेवटच्या षटकामध्ये धावा किती पाहिजेत हे अधिक महत्त्वाचं आहे. 6 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 6 बॉलमध्ये 14 धावांची आवश्यकता. चेसिंग इज कंपल्सरी. व्हॉट अ मॅच. अतिशय दमदार षटक या ठिकाणी फेकलं गेलं. प्रवीण म्हात्रेच्या माध्यमातून संघाला आवश्यकता होती आणि ते षटक त्याने दाखवलं या ठिकाणी. अचूक टप्पा, अचूक लाईन अँड लेंथ या षटकामध्ये मेंटेन केली आहे. फक्त 3 धावा खर्च झाल्या, 2 महत्त्वाच्या विकेट्स काढल्या गेल्या. एकूण 3 विकेट या ओव्हरमध्ये आल्यात. एक रनआउटची विकेट देखील आपल्याला पाहायला मिळाली आहे आणि त्याच्या जोरावर आता मात्र शेवटचं षटक. 6 बॉल आणि 14 धावांची आवश्यकता. सहा बॉल 14ची आवश्यकता असताना मात्र शेवटचं षटक फेकण्याची जबाबदारी टीमचे कॅप्टन प्रवीण म्हात्रे. पाहूया कोणत्या गोलंदाजावर देत आहेत. आता मात्र अनिल आणि रत्नकांत म्हात्रे यांच्या माध्यमातून भरपूर साऱ्या अपेक्षा या ठिकाणावर असतील टीमला, यात काही शंका नाही आहे. परंतु या मॅचमध्ये आपण पाहतोय की ओव्हर नंबर 3 मध्ये भरपूर संघर्ष करावा लागलाय टीम दिवा स्पोर्ट दिवाला. मात्र संघर्ष करत असताना नाराज होऊन जाऊ नका, कारण देव संघर्ष करण्याची संधी त्याच लोकांना देत असतो ज्यांच्यामध्ये ती क्षमता असते. अर्थातच ॲबिलिटी भरपूर मोठी आहे, नो डाऊट अबाउट दॅट, परंतु ती या ठिकाणी सिद्ध करावी लागेल. आणि सिद्ध करत असताना 6 बॉलमध्ये तुम्हाला ठोकायचे आहेत 14 धावा. चेसिंग इज कंपल्सरी. गोलंदाज जितेंद्र म्हात्रेला प्रीतम पाटील वाल यांच्याकडून 3 विकेटला 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. या ओव्हरमध्ये आपण 3 विकेट घेतले तर आपल्याला 1000 रुपयाचं पारितोषिक प्रीतम पाटील यांच्याकडून दिले जाईल. पहिल्या बॉलवर 2 धावा आल्यात त्या ठिकाणी. अर्थातच या 2 धावांच्या मदतीने धावफलक 32 वर पोहोचलाय आणि आता मात्र 5 बॉल 12ची आवश्यकता. जितेंद्र म्हात्रे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल. आमच्या पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी करत असताना जितेंद्रला आपण पाहतोय. या वेळेचा बॉल वेगाने बीट केले त्या ठिकाणी फलंदाजाला. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही आहे, हे आपण ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकता. अतिशय सुरेख चेंडू त्या ठिकाणी आपण पाहतोय. बॉल मात्र बीट केलाय रत्नकांत म्हात्रेला. अगदी योग्य दिशा पाहायला मिळाली त्या ठिकाणी जितेंद्र म्हात्रेच्या माध्यमातून. 2 बॉलमध्ये 2च धावा आतापर्यंत. उर्वरित 4 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. जितेंद्र म्हात्रे पुन्हा एकदा. षटकातील पुढचा बॉल. या बॉल स्टेपमध्ये चुकी, डेड बॉल. अत्यंत महत्त्वाचे 4 चेंडू बाकी आहेत. पहिला विजयी कोण नोंदवेल या 2 टीममध्ये? नक्कीच या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या 4 बॉल नंतर मिळेल. षटकातील पुढचा बॉल. या बॉलर्स देखील हलक्या हाताने खेळून काढले. ड्राईव्ह केले बॉलला. डीप कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. 1 धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होत आहेत. मात्र एकेरी दुहेरी धावांमध्ये काम बनणार नाही आहे, कारण आता मात्र 3 बॉलचा खेळ बाकी आहे. गायकवाड मला सांगतायत 10 धावांची आवश्यकता. 2 मोठे फटके जरूर या ठिकाणी आपण ठोकण्याची आवश्यकता आहे. 3 बॉल 10ची आवश्यकता. क्षमता देखील आहे रत्नकांत म्हात्रेकडे, परंतु ती सिद्ध करेल का हे आपल्याला पाहावं लागेल. पुढचा बॉल. या बॉलर्स देखील हा फटका चांगला आहे, परंतु डीपमध्ये क्षेत्ररक्षण केलं जात आहे. 1 धाव कंप्लीट. फक्त ना फक्त सिंगल आणि सोबतच रनआउटची विकेट. रत्नकांत म्हात्रे बॅक टू द डगआउट. खेळाडू गणेश ठाकरे आणि संजय ठाकरे यांचं देखील मंचावरती शुभागमन झालेलं आहे. शैलमाता 40+ आयोजित अध्यक्ष चषकामध्ये आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. वेलकम, सुस्वागतम. यस, 2 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 2 बॉलमध्ये 9 धावांची आवश्यकता.
मोठ्या फटक्याची गप्पॉसनी घालावी लागेल त्या ठिकाणावरनं अनिलला. जितेंद्र चांगलं षटक फेकत असताना चांगली गोलंदाजी या षटकामध्ये देखील आपण पाहतोय. 2 बॉल आणि 9ची आवश्यकता. मंजिल उन्हें नहीं मिलती जो घर बैठ के ज्ञान देते, मंजिल उन्हें मिलती है जो मेहनत पे ध्यान देते. षटकातील पुढचा बॉल. या वेळेचा बॉल सोडून दिलाय, परंतु का सोडलाय याचं उत्तर अनिलला द्यावं लागेल. वाडा बॉल मात्र निर्धाव जातोय. हे आपण ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकता. अगदी अँगल सोबत बॉलला बाहेर काढलं होतं. बॉल मात्र निर्धाव गेलाय आणि आता मात्र शेवटचा बॉल. मिशन इज इम्पॉसिबल. 9 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा बीट केलं फलंदाजाला. यस, बॅटची गाड्या लागली आहे. शेवटच्या बॉलवर आली आहे विकेट आणि अशा प्रकारे मॅच फिनिश. सामना जिंकलाय कालिका माता कालवार संघाने. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक टॉप लक टीम दिवा स्पोर्ट दिवा. मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा हेरो नो डाऊट अबाउट दॅट, ज्याने फेकलं होतं अत्यंत महत्त्वाचं षटक क्रमांक 3. 2 विकेट्स काढल्या, फक्त न फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या. नाव आहे टीमचे कॅप्टन प्रवीण म्हात्रे. पण मॅन ऑफ द मॅचसाठी या. तिसरं षटक अत्यंत महत्त्वाचं षटक होतं, जे षटक टीमच्या कॅप्टनने सुद्धा जबाबदारी स्वीकारली आणि अत्यंत सुरेख गोलंदाजी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. त्याच्या जोरावर प्रवीण म्हात्रे ठरलाय मॅन ऑफ द मॅच. मी सन्माननीय निलेश अनंता भोईर साहेबांना विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचची आकर्षक ट्रॉफी द्यायची आहे. तालुका अध्यक्ष भिवंडी ग्रामीण काँग्रेस कमिटी सन्माननीय निलेश अनंता भोईर साहेबांच्या शुभ हस्ते आपण पाहू शकता मॅन ऑफ द मॅचची आकर्षक ट्रॉफी त्या ठिकाणी दिली जाते. वेल प्लेड. त्यानंतर सन्माननीय रमाकांतजी भोईर साहेब, आपणास विनंती आहे आपल्या शुभ हस्ते गिफ्ट टॅम्पर द्यायचा आहे. त्यानंतर सन्माननीय बालाराम भोईर साहेबांना देखील विनंती आहे आपल्या शुभ हस्ते आपण गिफ्ट टॅम्पर द्यायचा आहे. त्यानंतर गणेश दादा ठाकरे, आपण आपल्या शुभ हस्ते कोल्ड्रिंक द्या. स्प्राईट, सीधी बात, नो बकवास. वेल प्लेड प्रवीण म्हात्रे. पुढील मॅचसाठी तुम्हाला भरपूर साऱ्या शुभेच्छा असतील. आपण त्वरितच बोलूया पुढच्या मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी चेरोबा कोण विपक्ष वेताल कोपर या 2 टीममध्ये ही मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. आणि मॅचची सुरुवात आपण ऐकूया द वॉइस ऑफ मानकोली भिवंडी, आमचे परम मित्र साथी समालोचक लोकल बॉय काळीराम खेने. खूप खूप धन्यवाद संदेश वखारे. मित्रांनो, आपण पाहतोय शेलूमाता 40+ वर्ल्ड आयोजित मान्य श्री भानुदास शेठ भोईर अध्यक्ष चषक 2026 क्रिकेटचा महासंग्राम. आणि या स्पर्धेची दुसरी रात्र आपण पाहतोय आणि पहिल्या फेरीचा तिसरा सामना मैदानामध्ये सुरू होतोय. चेरोबा 40+ कोण आणि वेताल कोपार नाणेफेकी जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. सध्याच्या रँकिंग नंबर